श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर येते स्वामी राजाय नमः, परमानंदम परम सुखदम केवल ज्ञान मूर्ति दंडादितम गगन सुदर्शन तत्वमस्याद लक्ष्मी एकम नित्यम विवलंचन सर्वदी साक्षीभूत भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरुतम नमामि। ओम रक्ताग्न रक्तवर्ण पद्मयत सुहास कदन वदन कथा टोपीच माला दंडक मंडल कट्याकर क्षत्रिय गुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सले कलियुगे श्री स्वामी समर्थ अवधारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जय जगघरना परस्पर कैवल्य संज्ञा ब्रह्मानंद ऐतिळ जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेच्या अनंत ब्रह्मांडादी जय वेद वेद्य गजगत गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाशे तुझी जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपाला दिसवर तुझ रूपे नटलासी करता आणि करिता तुझ एक स्वामीनाथा माझी या ठाई वर्ता मी पणाची नसेची दाता आणि देवता तुझं समता निश्चय जंगमाने स्थिर तुझ व्याविले समग्र तुझ लागे आदिमध्ये न कोटे नसे पाता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेश वेदांचा ही चर्चा रे शास्त्रांतही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वे मी केवळ अल्पमती करू केवली आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षावी मुसे समर्थ कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन सर्व गाव निर्सोन ही लोक चौकी देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा भावसागर याचे पावळे पैलते तन्मामी तन्मी साचार प्राप्त होऊ मधला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना नबात तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान तिमिर निर्सृण ज्ञानात हृदय प्रकोटपे ज्ञानात हृदय प्रकोटपे शांतिमनी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृत्ता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तव तेने हो असुगम दुर्गम जो भावपंत व्यवहारी वर्ता न भांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतकं द्यावे वरदान कृपा करून समर्थ आसोनिया संसारात प्राचीनत नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मधला विकर्ता आणि कविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वरदा मी पण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। स्वामी चरित्र अध्याय 15वा श्री गणेशाय नमः। अंतरस्वामी भक्ती जरता चारी पुरुषार्थ येते हात पाप दैन्य वार्ता तेही काही नवरेची सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुवर भुवनी जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री स्वामी समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती तये नसेची त्यांची चित्ती सदा अरण्यात बसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन राहती तया ते त्यावेळी मंगळवेळ्यात बसापा तेली राहत दारिद्र्य पीडित बहुत दिनस्थित तयाची एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशय्या करून तियवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांची स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे पाहूनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येते वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयांचे बसापाची श्रीचरणी मन जडले तैपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसापाची कांता ऐकोनी ऐशी वार्ता करत असे आकांता म्हणे घर बुडाले बसापा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी काय वेड लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी असक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे राहत घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसापाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान
नसेची तो समर्थे केले केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ ज्याचे ज्याचे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेल ऐसे ऐकता समर्थ बसाप्पा भय सोडणीत करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर क्रमामाशी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तो त्यात समर्थ सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतःकरणी माता देवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्रात वशीचे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र असे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कदा समत सदा भाविक परिशोध पंचदशोमध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभोस्तु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तरणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे सत्व त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते आनंद निर्वाह करीत नोकरीने कोकण प्राप्ती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भान धरोणीमयी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीतात आपण नुकसान सत्य ऐसे येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे नुकसान भराव्याची द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अमृसी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावा युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला माडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ प्राप्त सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत भोजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलाविले तेघासी तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समजते तेव्हा तयांच्या आनंदाते पारावर नसेची दुसरा मंत्र गजाननला तयावेळी श्रीनी दिला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतितोय यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशवा प्रति गच्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशुनी केले पावन तयाते श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याच लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग ऐसे एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात यासी आनंदी आले मुंबईसे हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग
आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वाघवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाती. हरिभाऊ एके दिनी समर्था सान्निध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयासी दिली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वरी. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटली आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्तितवान धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला मनासी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असे हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवून. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिये. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदिले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कमाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक भक्त परिशोध षोडशोध्याय गोढहा. श्रीरस्तु शुभोस्तु. अध्याय 17 श्री गणेशाय नमा. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचे. स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरणी. तिये लागी सावरुनी धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून. याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी म्हणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शना आल्या उठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वी. ऐकोनिया देव मामलेदार हसोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुतांची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबया माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कवाठ्यापुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामीसुता. परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके दिवशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामीसुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पावये श्रीचरणी अक्कलकोटी पातळे. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामीमूर्ती आनंदिली. समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहुणी या स्वामी भक्तासी परमानंद झाला. असे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होते. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामीभक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुत ही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिता ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उद्दकान. ऐसे दिवस झाले 3 निराहार
राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वर तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे. पाहोनिया समर्थांची उल्हास सुताचे वारसे. धावनिया वेळेसी मिठी चरणी घातली. द्विजसुताचे पाहुणे आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मखातुनी हस्ती धरुणी उठविली. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भोजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो दीज व्हावी वारसापुढे चालवावा. स्वामी वचनी ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे कोई. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय. वास करू निश्चयी चिंता न करावी. असे मग स्वामीसुत ते स्थळ सोडवी त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावली. अंतरी बहुखुन्य झाली परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तरी क्षीण झाला. स्वामीसुत दुःख करी दिवस रात्र. चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थांची स्वामीसुतांची जन्मी. राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्था ते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वर मज सानिध्य आणावे. परिसूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेसी. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ गती विचित्र करणे. बैसले स्नान करोनी परी गंधन लाविती. भोजनाते न गुटती. धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरणवार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होत असो. मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्यास काय समर्था ते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलते ती येसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. ओढणी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवो दत्ती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर झाली. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा समर्थ भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभोस्तु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करताती समर्थात. तेव्हा बोले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य काही दिसेना. तेव्हा येईल आमच्या मनासी त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमुगादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तो पिसाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पायाची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असं स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयांचे अभिनाम. त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले स्वामी आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य होईल बाळासी. चित्ता मनासी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कुठे राहिला. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिली श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन
पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटात येता दर्शन घेती समर्थांची. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावी असे. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशाच शरीर असमाधान. त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थे वृत्त ऐकोनी म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेन जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून. पुढे सेवेकऱ्यासोबत सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचारीसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. आता जरी अज्ञान होता ऐसा तरी ऐशा गोष्टी करता. नकार म्हणीची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या परिसमर्थांचा ब्रह्मचारीनी पाहिली खटपट करून. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविली. समर्थे ऐसे समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेवी दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञानसविता. अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादांची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलते ती येचे जे बरे वाटेल आम्हासी. त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतकीचे पुरे झाले. ऐकोनी ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बोलाविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविती भिष्यसी. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले. आदुकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तुझपाशी भिक्षा काय मागाता. अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण. ऐकून मातेची उक्ती दादा तिचे प्रति बोलती ऐहिक सुखे तुझे गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन. स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबावर. स्वामी सुताच्या गादीवर बसनी संस्था चालवली. तिसरी स्वामीचे सार्वत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभोस्तु शुभोस्तु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ता करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता पूर्ण पुढे स्वामी चरित्र. अत्यांतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाका क्षेत्र पवित्र ती देखिले त्यांची समस्त. नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखिले. करावे हठ योगा साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकाचे चरण धरली. परी गेले स्वरतची एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरणी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींची ऐकूनी. सन्मुख पाहुणी त्याला आज्ञा चक्र भेदकातला. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता ते तिची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्यकरिता सकळ जन. असो झालिया काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती बांधले. स्वामी पंदाबुंछावरी मस्तक ठेविले झडकरी. सदादित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोनीय करीती स्तुती. धन्य धन्य ते येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती
मानवाची. स्वामी कृपा आज आज झाली, त्याने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. अरे असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्र परतोनी येती. तेथेची वास्तविक रीती सिद्धी प्रसन्न जायाला. बहुत धर्मकृते केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकोवेळी अक्कलकोटी पातली. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनिया नुसी सरस्वतीसी, समर्थ बोलते त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, बारयो शीत पाळूनी. तियेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जोनी. मग सहजची सुरभुनी, अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. ऋषी सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी तो अंतरीची कुल यती तत्काळ जाणून. पाहो लागला अधो वदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्ध दिधली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृते पहू केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण, ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होताच इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्ता, दर्शनाते पातले. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडक दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडक हाती देतील. जाऊनी बैसला सुदूर, श्रींनी जाणले अंतर. त्यांचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मनासी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेर. तळवळाच्या झाडाखाली तलवार होती टाकून. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिदिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष, खडक घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य लोभले, भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरण. भजन पूजन निशिदिन करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यूसमय पातला. पाहुनिया विपरीत परी, श्रीचरण धरले धडकरी. उभा राहिला काळजुरी, नवलपरी झाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्रीसमर्थ कृतज्ञते काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचेन सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्यांचा आज असे अंत. त्यासी न्यावेत्वात त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलते, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धन्य पडले कलेवर, जन पाहुनी आश्चर्य करीत. धन्यता तो थोर वर्णिताती, बैल प्रति दिली मुक्ती. मरण चुकले तात्याचे, ऐशा लीला असंख्य, वर्णो जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामीचरित्रामृत चरित्र सार मात्र येथे. इतिश्री स्वामीचरित्रामृत नाना प्रकल्पदा समत सदा परिस्व प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. बोढा श्रीरस्तु शुभोस्तु शुभोस्तु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणाकरा, जय जयाची यतिवरा. भक्तजन संतापहारा, विश्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरणी मनासी. ग्रहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करुणीय श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते बोलते, हास्यवदन करोनी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उद्दिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, समर्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन संशक झाले तेदवा. म्हणे यवनी अपवित्र, तैसे त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यतीमध्ये पावेन कष्ट, कळता सज्जन गोष्ट ही. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती का अभाविक नर, कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक. एवढी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट
उद्दिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवावा साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उद्दिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईसी आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी ग्रस्त निघाला फिरावयासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन बाई ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्यांना आसनावरी बैसवली 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर ग्रहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्यलाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रहस्थ आई प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभवस्तु अध्याय 21 श्री गणेशाय नमा स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता ऐसा मना माझी येता जडदेह त्या योगुनी सतत्वता गेले स्वस्थानी येते राजशके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोनी ब्रह्मरंध्रात भेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते जवळ होते सेवेकरी त्यांच्या मुख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त तू दुःखे भरून आकदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामामाझारी जन्म झाला माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपर्लीस येणे केले शिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकरशीठ त्यासी स्नेह झाला विकट आश्रय दाते ते माझे स्वामी त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करते दिवस उपजली चिती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धी व्यर्थ देवता स्तवन आधार स्वामीचरित्र असं कोण हेची कथन केले से श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा कळावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभारेसी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तया ते वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोनीय द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती तैसत्यची 11वा आणि 12वा तैसेची अध्याय 13वा 16 पार इतिहास भरवा त्या माझी निरूपिली भक्तिमार्ग निरुपम संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण 17वा भाविक सत्तारक भाविका सापातेली सद्भक्ता तो कैसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16, 17 आणि यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला
भजन चंदू तो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त भन्निले 19व्यात सारांश रूपे सत्यपायी एक ग्रस्त निर्धन त्यासी झाले भाग्यपूर्ण तची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आरोग्य आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्यांची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळत्या अंगी सर्वदा विनय असो वृद्धाभिमान नसो सर्व विद्या सारगवसो भक्त श्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिद्दी प्रसिद्धीस आणला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था श्री स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातून कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालोई चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कदा समत सदा परिसोद भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभोस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ 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 गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त ओम देवराज सेव्य